तर इथं जेवणं झाल्यात आमची सध्या. सगळी भांडी पसारा हे ते पडलेलंच असतं रोजच. इथं व्हिडिओ करायला लागलं ना की मशीनमधलं पाणी कुणीतरी घेतलं की हिला वाजायचं असतं मशीनला. पण त्याच्यापेक्षा पण एक छंदला करायचं होतं मला की हे मनी प्लॅन्ट आहे. ह्याच्याकडे मी बरेच दिवस लक्ष नाही दिलं. पण ज्याच्याकडे एखाद्याकडे लक्ष दिलं की ते कसं छान फुलतं बघा. इथं मला विड्याच्या पानांचं झाड लावायचं होतं तर विड्याच्या पानांचं झाड लावलं. कारण दरवेळेला कधी कधी अशी वेळ आली की 1 रुपया नसायचा आणि दुकानात म्हणजे ते पानवाल्यांच्याकडे भाजीवाल्यांच्याकडे गेलं ना फळं किंवा फुलं विकतात त्यांच्याकडं, त्यांना इथं पुणेरी रेट कसा वेगळाच दर आलेला असतो की 5ची 2च घ्या, 10ची 4च घ्या, पावशेर घेतलं की 15चं घ्या, अर्धा पावशेर घेतलं की 20 रुपयाचं घ्या, हे असे वाकड्यात काढलेले असतात. पण ती पण परिस्थिती झेलली की ज्या वेळेला आपल्याकडे पैसे नसतात त्यावेळेला आपण अर्धा पावशेर घ्यायला गेलो ना की ते पावशेरचा रेट लावतात. मग त्यामुळं मला असं सुचलं की आपण साधा वेलच लावून टाकायचा विड्याच्या पानांचा. म्हणजे जे छोट्या छोट्या गोष्टी 50 पैसे रुपयाची जी गोष्ट असते ना तर ती आपल्या झाडाचीच तोडून आपण तेवढ्यापुरतं मनाचं समाधान म्हणजे भक्ती करायची असली तर आपल्याला साधी जर काय करायचं असलं तर एखादा पानाचा विडा ठेवायला लागतो. आपल्याला 2च पानांची गरज असते. तसंच प्रकारे आता मी ठरवलं होतं स्वामी समर्थांचं मी थोडंसं करते ना, तर इथं मी ठरवलं होतं दर महिन्याला आपण सत्यनारायण करायचं आणि त्याच्यासाठी मी एक केळीचं रोप आणलं. आता दर महिन्याला मी एक पान पण वापरू शकते केळाच्या ह्याचं. आणि त्याला इतका बहर आलाय बघा, कारण त्याला मनापासून ह्या दोघांच्याकडे मी लक्ष दिले. आणि हे आपल्या लक्ष्मी जास्त वाढावी म्हणून आणलेलं मनी प्लॅन्टचं झाड, पण जरा त्याच्याकडे झालंय दुर्लक्ष. आता ते खूप बहरलंय पण कुठलं मला असं आता हे एक चांगलंच पटलंय की लक्ष्मी काम केल्याशिवाय वाढत नाही, आळस झिंजाडल्याशिवाय ते निघत नाही आणि कामात मन रमल्याशिवाय आणि सतत काहीतरी चांगलं सुचल्याशिवाय आपली लक्ष्मी वाढत नसते. पण आता हे डोक्याला पण काहीतरी काम होईल म्हणून ह्याची मला पानं हे करायचे. आणि ह्याला मनी प्लॅन्टला मला ते कधी कधी आपण मोबाईलमध्ये बघतो ना तर तसा आकार द्यायचा होता म्हणून मला हे वाढत ठेवायचं आहे. पण ह्याची वाळकी पानं काढायची राहिली होती. मनी प्लॅन्ट कधीतरी आता ह्यातनं पण थोडीशी माहिती सांगते. आपण जर मनी प्लॅन्ट लावलाय ना तर त्याची पानं वगैरे अशी खराब होऊन द्यायची नाही. त्याला नित्यनेमानं साफसफाई करत राहायचं. आणि साफसफाई करत जरी राहिलो ना तर त्याचे शेंडे खाली नाही गेले पाहिजे, ते वरतीच आले पाहिजे. म्हणजे शक्यतो आपण एखादी शीग लावतो का नाही तर ती शीग वरतीच लावतो, सपाट करत नाही ना. मग हे शेंडे मला आता आणि इतका छान फुललाय मनी प्लॅन्ट, एवढा सुंदर झालाय. तुम्हाला जरी अजून काही माहिती असलं ना तर अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की मी कुठल्याही व्हिडिओमध्ये मला कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा हे म्हणत नसते. पण आज तुम्हाला आजपासून मी नक्की म्हणत जाईन. आणि मला जर चांगल्या वाईट ह्याच्यातले काय तुम्हाला माहिती असली तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.